दरोड्याच्या तयारीत असणारी आंतरराज्य टोळीकडून दरोड्याचे साहित्य व चोरीचे 106 मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद। विजापूर नाका पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे व समाधान मारकड असं नवरात्रीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दिनांक 3/10/2024 रोजी दुपारी 12:15 सुमारास पुणे पासिंग असलेली पांढऱ्या रंगाची इर्टिका MH13 TD 2258 ही पांढऱ्या रंगाची इर्टिका MH 12 TD 2238 ही गाडी संशयितरित्या हस्तूर बस्ती इथं दिसून आल्याने पोलीस शिपाई सुरवसे व पोलीस शिपाई मारकड यांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून संशयित इर्टिका MH 12 TD 2238 ही चारचाकी वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिशे, पोलीस शिपाई संतोष माने, संदाम आबादीराजे, स्वप्नील जाधव, हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीनं वरील संशयित पांढऱ्या रंगाची इर्टिका MH 12 TD 2238 पत्रकार भवन येथील सुरभी हॉटेलच्या समोर अडवून विशाल कृष्णाप्पा बंडीवडार वय वर्ष 29 राहणार कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागे तालुका हनगल जिल्हा कावेरी राज्य कर्नाटक, अनिल शिवप्पा वडर वय वर्ष राहणार नवनगर मैलारी देवी मंदिर जवळ तालुका हनगल जिल्हा हवेरी राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे एक निळ्या रंगाची मूठ असलेला लोखंडी मोठा कटर, एक गुलाबी मूठ असलेली लहान लोखंडी कटर, एक जुने लोखंडी पत्रा कापण्याचं कटर, एक केसरी रंगाचा लोखंडी कुऱ्हाड, एक निळा एक्सा ब्लेड, एक लोखंडी कटावणी, एक हिरवी मूठ असलेली रक्त ड्रायव्हर, एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रिक कटर मशीन, लाल तिखट न्यूजपेपर मध्ये बांधलेली एक लोखंडी हातोडीमधील विविध कंपनीचे 5 मोबाईल असे मुद्देमाल जप्त केला। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान वरील अटक आरोपितांनी व त्यांच्या पळून गेलेल्या साथीदारांनी दरोडा टाकण्याकरता आणलेल्या इर्टिगा कारच्या पाठीमागील हँडरेस्ट व पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेले एकूण 106 विविध कंपनीचे महागडे मोबाईल जप्त करून वरील दोन्ही आरोपितांकडून एकूण 49,11,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। जप्त केलेल्या 106 मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त 2 यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे, समाधान मारकड, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, स्वप्नील जाधव, राहुल विटकर, रमेश कोरसेगाव व मोबाईल तांत्रिक विश्लेषक अयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली। आता हे दुर्गोत्सव सुरू झाला नवरात्रीच्या। आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा आमचे सर्व वरिष्ठ अधिकारीपासून सर्व ठाणेदार, सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतं, इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही। त्या दृष्टीने आमच्या पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांचच्या टीम असो, लोकल पोलीस स्टेशनचे DB पथक असो, सर्वांना ते सूचना होतो। त्या दृष्टीने 3 तारीख दुपारी आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या PI श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PC श्री अमृत गाडी ते दिसून आला आणि त्यांनी ते पाठलाग करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी 2 जण 6 त्या गाडी ताब्यात घेतल्या आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडीवडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या, दुसरी आहे अनिल वड्डर हे पण राहणार हावेरी जिल्हा राज्य कर्नाटक। हे आणखी त्यांच्यासोबत इतर 4 साथीदार होते, ते 4 आता शोध घेत आहोत। हे 2 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यासोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी जे असणारे जे साहित्य आहे ते 6 मिळून आलं आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणाऱ्या
प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत हे समजलं. आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले, चोरी केलेले 106 विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेले आहेत. ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहे 49,11,400 रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. हे जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता DCP श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोड्याची तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहेत. 2 आरोपी अटक करून एवढा मुद्देमाल जप्त करून घेतलेला आहे. यात मोठा यश असा आहे, या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असतं. अमृत आणि समाधान यांना अभिनंदन करतो आणि उर्वरित आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहेत, तेही आम्हाला विश्वास आहे. मी दादा गायकवाड साहेबांना विनंती करतो, ते मोबाईल फोन्स त्यांनी कशा लपून ठेवलं होतं त्याबद्दल ते ब्रीफ करेल. हे एक संशयित नागपूर या ठिकाणी फिरत होते. आमच्या अंमलदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थांबण्याचा इशारा केल्यावर ते गाडीत इर्टिगा गाडीत बसून पळायला लागले. त्यांना संशय जास्त वाढला, मग त्यांनी त्याचा पाठलाग करून त्या पत्रकार भवनच्या तिथं दरोड्याचं सगळं साहित्य मिळालं आणि लोकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की अजून यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी आम्ही मोबाईल सुद्धा फसवलेले आहेत. ते मोबाईल त्यांनी गाडीचं जे बॉडी आणि आतले जे फायबर असतं ते की ते पॅक असतं, किती जरी गाडी आपण शोधली तर ते मिळणार नाही, त्याच्यात आत लपवलेलं होतं. ते मोबाईल त्यांच्याकडनं त्यांनी स्वतः मेमोरंडममध्ये काढून दिले. ते मोबाईल आम्ही जप्त केलेले. एकूण किती आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतले आणि अजून 4 आरोपी ताब्यात घ्यायचे. आता तपास अजून चालू आहे. त्या तपासात अजून निष्पन्न होण्याची शक्यता आहे.